युनिक अचिव्हर्सच्या संवाद लेखणीचा या कार्यक्रमात आता आपल्या सोबत आहेत रजनी राईकर. त्यांचं मी स्वागत करते. नमस्कार रजनीताई. त्यांचं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे, पण एक दोन वाक्यात सांगायचं झालं त्यांनी शिक्षिका या पदावरून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर पत्रकार म्हणून 15 वर्ष पंचायतमध्ये काम बघितलेलं आहे. पंचायत सदस्य होत्या, 66 महिला संघटनेच्या अध्यक्ष, प्रायम टीव्ही सहेली कोऑर्डिनेटर, गोवा मराठी अकादमी सदस्य, गोमंत विद्यानिकेतन आजीव सदस्य, काव्य मैफिल सदस्य, आम्ही गोमंतकीय लेखिका उपाध्यक्ष, 18 जून क्रांती दिन समिती उपाध्यक्ष, इंटरनॅशनल लायन्स क्लब सदस्य व पदाधिकारी गोवा, पतंजली योग शिक्षिका, साहित्य सेवक मंडळ सदस्य, नाट्य कलाकार अशा विविध क्षेत्रात ताईंचं योगदान भरीव योगदान आहे. आपल्या साहित्य अकादमी दिल्ली येथे लेखक संमेलनामध्ये होतं त्यांनी आमंत्रित म्हणून सहभाग नोंदवलेला आहे. आजच्या एपिसोडची आपण सुरुवात करूया ताईंच्या एका छानशा कवितेनं. ताईंना मी विनंती करते की ताईंनी आपली एक कविता इथे सादर करावी. गाठोडे एक लहानशी कविता आहे. माझ्या आठवणींचं गाठोडं. माझ्या आठवणींचं गाठोडं उलगडत जाते कधी मधी. माझ्या आठवणींचं गाठोडं उलगडत जाते कधी मधी. सापडते ते प्रेमाची मिठी. सापडते ते प्रेमाची मिठी. तलम शालीतले उबदार प्रेम. तलम शालीतले उबदार प्रेम. माझ्या आठवणींचं गाठोडं आहे बरेच मोठे व जड. माझ्या आठवणींचं गाठोडं आहे बरेच मोठं व जड. आजोळच्या गोडगोड आठवणी. आजोळच्या गोडगोड आठवणी. आजी आजोबांचा उबदार स्पर्श. माझ्या आठवणींचं गाठोडं भावा बहिणीचं प्रेमाची ऊब मिळत जाते या गाठोड्यामधून. विणत जाते आठवणी त्यातून. माझ्या आठवणींचं गाठोडं प्रेमाची गोधडी शिवलेली. प्रेमाची गोधडी शिवलेली. अजूनही घेते ओढून ऊब त्यातील साठवलेली. ऊब त्यातील साठवलेली. खूप सुंदर कविता आहे. आणि एक स्त्री मन हळवं मन असतं, तेच असं आठवणींचं गाठोडं आपल्या मनात बांधत असतं, साठवत असतं आणि ते असं पुढच्या पिढीला देत असतं. एक मायेची गोधडीच ताईंनी आता आपल्या कवितेतून सादर केली असं मी म्हणेन. धन्यवाद ताई. रजनी ताईंविषयी सांगायला खूप आहे आणि आपल्या गप्पांमधून तेव्हा त्यांचं कार्य, त्यांचे वेगवेगळ्या संस्थावर असलेले पदाधिकारी आपल्याला समजतच जातील. आपण सुरुवात करूया आता गप्पांना. रजनीताई, सर्वप्रथम मला पालखी या तुमच्या कथा संग्रहाला ब्रह्मराज देसाईचा पुरस्कार मिळालेला आहे, तर त्याविषयी थोडं सांगा. हो, खरं म्हणजे मी फार पूर्वीपासून लेखन करत होते. माझं म्हणजे गोमंतक मधून मी लिहित होते, ललित लेख लिहित होते, कथा पण लिहित होते. त्यानंतर मग अनेक वर्तमानपत्रातून लेखन सुरूच होतं. त्यानंतर 2003 मध्ये माझं खरं म्हणजे पहिला कथा संग्रह आला, समुद्र लाटा. तो पण खूप छान होता. पण मी अजूनपर्यंत कुठंही पुस्तक कधी पाठवलेलं नव्हतं. नाही, कधी पाठवलं नव्हतं. हे पहिल्यांदाच मी पाठवलं होतं. आणि त्याच्यानंतर मग अनेक पुस्तकं आली. त्याच्यात हा तिसरा कथा संग्रह पालखी हा. आणि त्याच्यामध्ये मग ललित लेख संग्रह आले, कविता संग्रह आले, चारोळी संग्रह झाला. अशा प्रकारे अनेक पुस्तकं झाली. पण या वेळेला काय झालं की मी सहज आपलं पाठवलं पुस्तक. आणि खरं म्हणजे हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खरं म्हणजे तुम्हाला माहितीये, जसं पहिलं अपत्य आपलं झालं आणि तेव्हा जो आनंद होतो, त्या माझ्या या पुस्तकाला जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा एकदम म्हणजे मनाला कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये अत्यंत आनंद झाला मला. आणि त्यामुळे म्हणजे कधी आपण जेव्हा लेखन करत असतो तेव्हा असं कधीही ठरवत नाही की हा मला पुरस्कार मिळणार किंवा मिळायला पाहिजे, अशा अपेक्षा आपण कधी धरल्या मी केल्या पण नाही. कारण अनेक वर्ष लेखन करून सुद्धा कधीही पुस्तक पाठवलं नव्हतं. अनेक जण मला विचारत पाठवत का नाही, चांगलं लेखन नाही, ठीक आहे असं. आणि कसं होतं ना, पुरस्कारासाठी म्हणून पाठवलं, नाही मिळाला की कधी कधी मग अपेक्षा भंग पण होतो किंवा वाटतं की अरे आपला एवढा साहित्य असं एक मनात येऊन जातो, किंतु येऊन जातो. पण याला पाठवलं आणि मी अपेक्षा ठेवली नव्हती. पण जेव्हा फोन आला ना मला की त्या कथा संग्रहाला असं मिळालेलं आहे, तेव्हा मला फार बरं वाटलं आणि वाटलं कुठेतरी मी आहे. आणि आपण लेखन कोणापर्यंत ती पोहोचलाय, त्याची पोचपावती, लेखनाची तू पोचपावती जर म्हणतेस तर ती पोचपावती मला पूर्वीपासून मिळत होती. कारण
पेपरमध्ये तुला हो, माहितच हो, आहे, हो. तर तिकडे वर्तमानपत्रातून जेव्हा लेख आपण छापून लिहितो येतात. हो, हो. तेव्हा ते अनेक लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत पोहोचतात. असतं. हो. आणि ते लोक तुला प्रत्यक्ष भेटून किंवा सांगतात. फोन करून जेव्हा हो, सांगतात ना, हो. ते म्हणजे त्यावेळेला मला ना हो. खरंच तेव्हा अत्यंत आनंद व्हायचा. व्हायचा. हो. अनेक जण म्हणायचे मला, मी ना तुझ्यासाठी रविवारचा हे हो. घेते, गोमंतक घेतो, बघा. आणि ते वाचल्याना रजनी रायकर आहे का बघता, हा हो. रजनी रायकरचं राहतं. आलंय, हो. हा मग मग असं पेपर म्हणजे आता वाचायला. हा. हा. तो अशा प्रकारचे माझ्या मिस्टरांचे मित्र पण हो. ते अनेक वेळेला त्यांना फोन करून मग पोचपावती हा. द्यायचे हा. की तुझ्या मिसेसचा असं असं आलेलं आहे, हो. आणि आपण सुंदर वाचलाय. आलेलं आहे, हा, हा. छान हो, आलेलं आहे. हो. असं काही काही ऐकल्यानंतर ना खूप फार बरं बरं वाटतं वाटतं. आणि आपण लेख हो, लिहिल्याचं तेच. कुठेतरी सत्कारणी झालं असं हो, वाटतं. आणि अनेकांचं म्हणजे प्रोत्साहन पण मिळालं मिळत होतं. असतं. हो. जसं भिकूबाई आंगले हो. किंवा आपले पुष्पाग्रज होते, हो. आणि अनेक जण हो. त्यांचे कोमरपंत सर, तसंच आहेत. हो, हो. अनेक जणांचे. मनोज कामतचं नाव मी मुद्दाम घेईन, घेईन. डॉक्टर हा. मनोज कामत, हो. जे याचे डेम्पो. डेम्पोचे हो, प्रोफेसर. हो, प्रोफेसर नाही, प्रिन्सिपल आहेत, प्रिन्सिपल आहेत. हा. प्रिन्सिपल आहेत. हा. तर ते ना माझ्या मिस्टरांचे फार पूर्वीचे मित्र, हा. पण ते यंग होते, हो. आणि हे म्हणजे मराठीसाठी त्यांनी काम केलेलं केलेलं. होतं, हा. आणि मराठीसाठी काम करताना ते एकत्र आले आले. होते. हो. आणि तेव्हापासून तुमची आमचं ओळख एकमेकाशी ओळख हे आहे. होती, ओळख होती. घरोबा होता. त्याने नेहमीच म्हणजे कसं एनकरेज करायचं, हं. कसं प्रोत्साहन म्हणजे जायचं. त्यांच्याकडून शिकायचं. शिकायचं. हा. हे कर, ते कर, हे हे कर. हो. माझा चारोळी संग्रह जो आहे हो. ना, तो त्यांच्यामुळे आला. आलेला आहे. हा. हो, हा. त्यांच्यामुळे आला. हा. नाहीतर चारोळी संग्रह आला नसता हो. माझा. मी अनेक लिहित होते, हो. आपल्या लिहून लिहून लिहून. लिहायचं. तर पेपरला द्यायचं. ते हा. कधी भेटल्या वेळेला हो. काय लिहिलंय, हो. काय करणार, हे कर, म्हणजे कधी कधी ना असं असते ना लागतं चौकशी आपल्याला. करणार. हा. पुश कोणीतरी करणार कोणतरी पाठीमागे. लागतं. हा. 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 की तू तर लिहित राहा, लिहित राहा. हो. तेव्हा त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला चारोळी संग्रह आला. आला. हा. नाहीतर तो कधीच आला आला नसता, खरंच सांगते. तर त्यांनी म्हटलं, नाही, हे जे तू लिहितेस हो. ते आपल्यापुरतं ठेवायचं नाही, नाही. ते हो. समाजासाठी हो. द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे. असं. आणि त्याच्यातून नवोदितांनाही काहीतरी प्रोत्साहन मिळतं, एक बरोबर. कल्पना येते की हा. असं लेखन असतं, आपणही हा. लिहायला हवं, एक बरोबर. प्रेरणा त्यांना मिळते. हो, सारखं. तर पालखी कथा संग्रह खूप वाचण्यासारखा आहे, त्याला पुरस्कार मिळालेलाच आहे. कथा बीजे तुम्हाला कशी सापडत गेली, म्हणजे तुम्ही एक स्वेच्छानिवृत्ती घेतली पण शिक्षिका होतात, म्हणजे शिक्षिका ही असते की तिचं निरीक्षण कायम सुरू असतं, मुलांना शिकवताना असेल बरोबर. तर आजूबाजूचा परिसर असेल, म्हणजे शिक्षिकेला एक ती उपजत देणगी असते असं म्हणायचं, की ती काहीतरी आपल्या मनात मांडत असते विचार आणि मग ते कागदावर उतरवत असतात. हो. तर ह्या कथा संग्रहासाठी जी बीजे आहे ती तुमच्या अवतीभोवतीच हो. होती का? काही काही कथा संग्रहाची बीजे जी आहेत ना, ती हा. समाजामधूनच घेतलेली आहेत हा. मी. त्यात सांगायचं म्हणजे एकटी म्हणून माझी एक कथा आहे. हा. आणि ही एकटी जी कथा आहे ना, हं. म्हणजे एक बाई माणूस हं. नवरा गेल्यानंतर हं. लोकांच्या वाईट नजरा कशा असतात. तिच्याकडे असतात, आणि त्यातून तिनं मार्ग कसा काढावा, हं. नाहीतर ती कशी बर्बाद होऊ शकते. हं. तर त्या प्रकारचं मला अशाच प्रकारे एक हे कथा. सापडलं होतं. मी त्यावेळेला मला वाटतं एकदम यंग होते मी, हं. आणि सुरुवातीला माझी ट्रान्सफर झालेली होती एका दुर्गम भागामध्ये. हं. आणि तिथं साधारण अशा म्हणजे खेडेगावात जास्त असतं, हो. आणि एक ती बाई, खरं म्हणजे हं. तसं व्हायला नको, नको होतं. हो. पण होतं झालं. तसं. हो. आणि त्यात त्या बाईनं ना एवढं म्हणजे आपल्या एकटेपणातून, साधी अशी हा. कामगार हो. हो. त्याच्यातली बाई ती, पण तिनं अगदी म्हणजे समाजाच्या लोकांच्या नजरावर हो. म्हणा, हो. किंवा आपल्या घरातील हो. जे काही समजुतीनं म्हणा. अडचणी वगैरे आहेत, ह्या सगळ्यावर मात करत ना, हं. तिनं खरोखर अगदी स्वतःला धीरानं बदल. पाऊल उचललं. हं. आणि ती अगोदर दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला हं. जात होती. हं. तर तिथं काम करत असताना तिनं त्यांच्यावर म्हणजे एवढं मी ते बघितलेलं आहे हं. जवळून अगदी. आणि त्यातून तिनं एक छोटासा म्हणजे एक मशीन, तिला मशीन तिनं पैसे घेतलं. असे म्हणजे ती कोणाकडे कामाला होती हो. ना, हो. तिथं पण त्या बाईची तिला मदत झाली. झाली. आणि तिनं ते पैसे साठवून तिच्याकडेच ठेवून हा. तिनं मग आपले थोडे पैसे घालून हा. तिला ते मशीन घेऊन दिलं. हा. आणि हे मशीन घेतल्यानंतर ना हा. मग ती थोडे थोडे लोकांचे कपडे शिवून देऊ लागली. हा. आणि काय त्याच्यात तिने एक छोटस आपलं एक आपलं साम्राज्य उभं केलं. निर्माण केलं. हो. म्हणजे अशा प्रकारचे करून मग मी ते माझ्या कल्पनेने ते हो. त्याला हे काही दिलेलं थोडं आहे. वास्तव असं हो, लागतं, मग हो. लेखक आपल्या कल्पनेने हा, ती कथा कल्पनेने मग रंगवतो. वाढवलेलं पण आहे. मुळात काहीतरी थोडं असावं हो. लागतं, म्हणजे नाही, अशी अशी घ्यावीच लागतात. हो. मग आणखी पूर्णपणे एक पण आहे काल्पनिक. तसं. हा. हो, हा. आणखी एक पण आहे, तो भटजीचं एक आहे ना, हा. ते सुद्धा तसंच आहे. हा. ते भटजी खरं म्हणजे ना, मी सुरुवातीला
माझ्या ह्याच्यामध्ये मी तिथं राहायला होते. हं. काही फक्त एक हो. 3 महिन्यासाठी. असं, मग हा. मी बदली करून घेतली हो. दुसरीकडं. तर एका भटाच्या घरामध्ये आमची खूप छान फॅमिली हा, होती. हा. ऍक्च्युली साधारण कुडाचं ते हो हो झोपडी याच्यासारखं वजा, हो झोपडी हो वजा हो. झोपडी वजा खेडेगावात घर असतं होतं, पण तसं, माणसं हो. एकदम छान होती. हो. आणि तिथं मी जास्त नाही, मला हा. वाटतं मी 8 दिवस सुद्धा राहिले नाही हा. तिथं. हा. कारण नंतर ताबडतोब माझी ती हो, ट्रान्सफर, ती राहण्यासारखी नव्हती परिस्थिती नव्हती नव्हती हो आणि ट्रान्सफर झाली. झाली पण हो. त्यांनी ना मला एवढं म्हणजे 8 दिवसातच 8 दिवसामध्ये त्यांचं एक लढा आपलेपण लागला मिळालं हा. मला. आणि त्यानंतर मी आले, हं. ट्रान्सफर झाली, हो. आले. आणि त्यानंतर पाठीमागे असं झालं की त्यांच्या घराला ना आग लागली. हा. आग लागलं, मग हो त्यांचे म्हणजे असं सगळं नुकसान फार झालं हे भरपूर झालं, हो. फार हे झालं. मग त्याच्यातून असं एक एकतेचा मिळालं. म्हणजे निर्माण अशा झाला. प्रकारे हो काही काही समाजातून आपण घेऊ घेऊ शकतो. शकतो. मग आपल्या कल्पनेनं आपण ती वाढवतो. आपल्याकडे ती दृष्टी हवी की ही हा, कथा बीज तेच. शोधता आली पाहिजे हो, आणि ती फुलवता आली पाहिजे, फुलवता जी आली वाचक पाहिजे. मनाला बरोबर. भिडतील, त्यांना भावतील. तर असा हा सारखं. तुमचा छान कथा संग्रह आहे. हं. तर आता आपण ह्या विषयातूनच तुमच्या बोलण्यातून संदर्भ मिळाला. तर तुम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं का शिक्षिका व्हायचंय, किंवा कशा तुम्ही शिक्षकी पेशाकडे वळलात? मी शिक्षकी पेशाकडे जी वळले ना, हो. त्यात एक हे आहे. म्हणजे खरं म्हणजे काय झालं हा. की आमच्या घरामध्ये आमचे मोठे भाऊ धरून सगळे ग्रॅज्युएट. हा. आणि भाऊ तर प्रिन्सिपल हो. होते आमचे मोठे. सगळ्या बहिणी वगैरे सगळ्या ग्रॅज्युएट. हा. आणि मी काय केलं, 10वी SSC. हा. 10वी झाल्यानंतर आमचा एक ग्रुप होता. हो. त्या ग्रुपमधून काय झालं की माझ्या ज्या खास मैत्रिणी होत्या ना, हा. त्या काय म्हणायला लागल्या, हा. हे डीएड झालं, हे आपलं SSC SSC झाली आलं हो. की डीएड ला जाणार. हा. डीएड ला जाणार. हो. मी पण घरात हो. अनाऊन्स केलं. मी आणि पण मी शेंडे फळणार हो, घरातलं. त्यामुळे सगळं त्यामुळे ऐकायचं. मी अनाऊन्स केलं, मी पण डीएड DED ला ला जाणार. जाणार. सगळ्यांनी किती समजावलं हो मला, हो बघा सगळी ग्रॅज्युएट नंतर पाहिजे ते हा कर. करू शकता हो. मी म्हटलं नाही, नंतर ग्रॅज्युएशन करणार, अगोदर मला पण डीएड मैत्रिणींसोबत जायचंय. हा. डीएड ला जायचंय. आणि माझा भाऊ इथं परवरीत राहतो. हा. आणि इथं जे डीएड कॉलेज आहे हो, ना हो, परवरीमध्ये, त्या कॉलेजमधून मी DED सगळ्यांकडून परमिशन मिळून हा. डीएड ला केलं. गेले. हा. डीएड ला गेले, डीएड केलं. मग 11वी 12वी केली. या. आणि डीएड केल्यामुळे मला काय झालं, हो. नोकरी मिळाली. नोकरी मिळाली हो. 11वी 12वी पण केली हो, मी हो. मडगावला. हो. आणि इथं फक्त 2 वर्ष राहिले मी हो, डीएड हो. करण्यासाठी. हा. आणि हायर सेकंडरी केलं. हा. आणि त्याच वेळेला मला नोकरी नोकरी मिळाली. मिळाली हा. त्यामुळे अत्यंत म्हणजे कमी ह्याच्यात, वयामध्ये हो, मी नोकरी. या पेशामध्ये. पण हा. माझ्या मनात ठरवलेलंच हो. होतं मी नाही, मी आणि पूर्वी सुद्धा हो. आम्ही बाईसारखं व्हायला पाहिजे. हा. मला बाईसारखं खेळ खेळायचे ते हा. आपण बाई होणार वगैरे हो, शिक्षण बाई असं एक होणार, डोळ्यासमोर आपल्या व्हायचंय असतंच की मला ह्या असं. बाईंसारखं वागायचंय वगैरे असं. हो, म्हणजे ती तुमची मनापासूनची इच्छा होती, ती इच्छा तुम्ही अशी होती, पूर्ण इच्छा केलीत होती. घरात आणि अगदी. त्याच्यानंतर मग ग्रॅज्युएशन केलं, हो. MA केलं. हो. ते नंतर केलं मी. केलं हो. म्हणजे शैक्षणिक वातावरण सगळे उच्च ह्याच्यापर्यंत शिकलेले हा. असले तरी शिक्षिका व्हायची आहे. हा. आणि मैत्रिणींसाठी नाही, तुम्ही एकूण शिक्षकच आहेत आमच्या घरात सगळे सगळे. हो. पण पण सगळे ते ग्रॅज्युएशन उच्च ग्रॅज्युएशन शिक्षित करून होऊन मग किंवा झालेले आहे. डॉक्टरेट करून हा. असे झालेले आहेत. कदाचित असं झालं असतं की नोकरी मिळाली, आता कशाला शिकू, असं झालं नाही. तुम्ही पुढेही ते शिकला नाही. तुमचं कौतुक आहे खरं म्हणजे. कारण एकदा नोकरी मिळाली की आपण म्हणतो आता नोकरी मिळाली आहे, कशाला आता शिकायला, कशाला पाहिजे. असं होऊन जातं. एक हो. माणसाचा आणि स्वभाव त्यात असतो तो. ना माझ्या नवऱ्याचं पण हे आहे हा. नंतर, कारण ताबडतोब लग्न पण झालं हा, होतं मी आता माझं. त्याच विषयावर येणार होते की हा. नोकरी तुम्ही किती वर्ष केली आणि रायकर किंवा तुम्ही पूर्वाश्रमीच्या आणि रायकर आल्यानंतरचा फरक काय नोकरीत असताना झाला? खरं म्हणजे नोकरी मला अगोदर सांगितलं मी हो. की डीएड केलं, 12वी केली झाली, आणि हो. मला नोकरी नोकरी मिळाली. मिळाली हो. अगोदर मला न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट हा. म्हणजे काकोडकर हा. सावर्ड्याला मिळाली होती मिळाली मला होती. नोकरी. आणि ती म्हणजे टेम्पररी होती. हो. आणि मडगावहून मी तिथं जाऊन येत होते. हा. आणि तिकडे जे प्रिन्सिपल होते त्यांनी काय सांगितलं होतं, मला मॅथ्स म्हणजे गणिताची फार आवड. हो. तर तू गणित शिकवणार असेल तर तुला घेतो. हा, हा. Interview अटच मध्ये. घातली होती. हा. मी म्हटलं हो, मला आवडतेच ना हो, गणित. हो. कारण आमच्या स्कूलमध्ये 10वी मध्ये मी पहिली आले पहिली, होते गणितात. हा. आणि त्यात माझ्या हेडमास्टरचा फार मोठा हात आहे. हा. त्यांनी मला फार हे केलेलं हा, होतं हा. तेव्हा. तर त्यामुळे मी तिथं शिकवायला हो. लागले. तिथं शिकवत असताना मला गव्हर्नमेंट नोकरी पण मिळाली. हा. ती मिळाल्यानंतर मी ती सोडली त्याच्या पाठीमागे पण इतिहास आहे. हा. माझ्या घरचे काय म्हणायला लागले हा. की तुझं लग्न व्हायचंय, हो. आणि तुला कुठं स्थळ येईल काय हो. माहित, मग सावड्याला नोकरी सोडावी लागेल लागली तुला, तर. दूर लागेल. हो, हो. म्हणून तू काय कर की हा. गव्हर्नमेंट धर हा. की ट्रान्सफर मिळते. मिळते हो. आणि लहान होते मी, हो. फक्त त्यामुळे हो, 20-21 वर्षाची. तसे, हा. त्यामुळे डोक्यात ते बदलं. आणि म्हटलं ठीक आहे. हो. आणि मी ती सोडून दिली. नंतर पश्चाताप करते मी, काय चांगलं होतं स्कूल. हो. आणि हे पण चांगलं, फक्त हो. काय होतं ट्रान्सफर होते ना. हो, हो. पण तेव्हा मी ते गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागले आणि लग्न झालं. झालं. तेव्हाच लग्न झालं. हा. आणि लग्न झाल्यानंतर यांनी मला पुढे शिकायला हे केलं. हो, हो.
आणि म्हणून माझं ते शिक्षण हो. पुढे चालूच चालूच राहिलं. राहिलं आणि मग तुम्ही राजकारणात पण आलात. आता मी त्याच्यावरच येणार की तुमचं कार्यक्षेत्र एवढं मोठं आहे की त्याच्याबरोबर तुम्ही लेखन करताय. तर पहिल्यांदा आधी कार्यक्षेत्राविषयी तुमचे सांगा की मराठी अकादमीच्या मडगाव प्रभागावर तुम्ही आहात, 66 महिला संघटनेचे अध्यक्ष आहात, त्याशिवाय वेगवेगळ्या अनेक संस्थांच्या पदावर तुम्ही कार्यरत आहात आणि त्याशिवाय लेखन. पण ह्या कार्यक्षेत्राविषयी थोडी कल्पना दिल्या नंतर मग मी पुढच्या प्रश्नाकडे येईल. मी थोडं सांगत जाईन हो. तुला ह्याच्याविषयी. हो. खरं म्हणजे मी शिक्षिका म्हणून हो. लागले होते हो. आणि गव्हर्नमेंट मध्ये आले, सांगितलं तुला. गव्हर्नमेंट म्हणजे ट्रान्सफर. मग 66 मध्ये काही वर्ष घालवली, सांगे तालुक्यात काही वर्ष घालवली. त्यानंतर माझी ट्रान्सफर झाली काणकोणला. काणकोणला ट्रान्सफर झाल्यानंतर काय झालं, तो रिमोट भाग, जायला यायला फार त्रास होता. आणि आमच्याकडे कामाला एक मुलगी ठेवलेली होती. माझ्याकडे सासू सासरे कोणीही नव्हते. सासू अगोदर गेली होती, सासरे थोडे दिवस आमच्याकडे, थोडे दिवस मग ते मोठ्या मुलाकडे गेले. आणि माझ्याकडे कामाला मुलगी होती आणि मला 2 मुलगे आणि 1 मुलगी. तर मुलगी छोटी होती आणि त्यामुळे काय झालं की काणकोणला जायचं आणि सगळं स्वयंपाक, म्हणजे कामाला जरी असली तरी स्वयंपाक मला करायचा होता. त्यामुळे मी काय करायचे की आदल्या दिवशी सगळं हे करून ठेवायची, इव्हन ना चपाती सुद्धा मी ना आदल्या रात्री जराशा हे करून ठेवायची, लाटून अर्धवट भाजून जरा पातळ ह्याच्यात घालून ठेवायची. आणि मग सकाळी मग त्यांना सांगायचं त्या मुलीला की जरा हे करून गरम कशा करून. मग माझा डबा सकाळी पुढे मग मी तो भाजी करून घेतली आणि काय करून घेतलं, फक्त भात नंतर कर किंवा काही फ्राय करायचं ते नंतर कर. ह्या सगळ्या कार्यक्षेत्रात मग तुम्ही गोवा मराठी अकादमीच्या मडगाव प्रभागाच्या झाल्या, महिलांचं एकत्रीकरण जो फार मोठा त्याच्यावर येते. झालं काय की मी नोकरी सोडली आणि 2003 मध्ये म्हणजे 1996 मध्ये मी लायन्स मध्ये जॉईन झाले, म्हणजे मी नोकरी करत असताना. कारण आमच्या जवळजवळ सगळी फॅमिली लायन्स मध्ये आहे. लायन्स मध्ये असल्यामध्ये मी पण तिथं गेले, त्यांची सदस्य झाले आणि 2003 मध्ये मी अध्यक्ष झाले, प्रेसिडेंट झाले लायन्स क्लबची. आणि त्याच वेळेला मी आमची 66 महिला संघटना जी आहे ना ती तेव्हा सुरू केली होती मी 2003 मध्ये. म्हणजे लायन्स क्लब आणि साइड बाय साइड समाजासाठी काहीतरी करण्याची, म्हणजे तेव्हा 96 पासून ते भूत डोक्यावर चढलं होतं, संचारलं होतं आणि काहीतरी करायचं. काय करायचं, महिलांसाठी करायचं म्हणून मी ती महिला संघटना उभी केली. आणि त्या वर्षी माझं मी जे लेखन केलेलं होतं ना, तो पहिला कथा संग्रह, आमची जेव्हा स्थापना दिन होता ना त्यावेळेला निर्मला सावंत ज्या तेव्हा वीज मंत्री होत्या, सो त्यांना आम्ही चीफ गेस्ट म्हणून बोलवलं. मग चौगुले कॉलेजचे प्रिन्सिपल होते तेव्हाचे, त्यांना बोलवलं आणि अशा प्रकारे खूप छान केलं. तेव्हा माझ्या बरोबर मेघना कुरुंदवाडकर होत्या. आम्ही तो संपूर्ण दिवसाचा ना एक मोठा कार्यक्रम घेतला, चांगलं, म्हणजे महिलांसाठी शिबिर, त्यामध्ये वेगवेगळी सत्र. सांगते तुला अशासाठी की 2003 पासून मी या प्रकारे हे कार्यक्रम सुरू केलेले आहेत. आणि त्यावेळेला ही स्थापना झाली आणि त्याच वेळेला त्याच वर्षी आमची पंचायत क्षेत्र आहे आणि तिथं काय झालं की आपली महिलांसाठी तो आमचा वॉर्ड जो होता तो राखीव झाला. तो वॉर्ड राखीव झाला. माझं हे महिलांचं काम सुरू झालेलं होतं आणि त्यामुळे सगळ्यांचं म्हणणं असं आलं की यावेळेला तुम्ही उभ्या राहा. मी म्हटलं मला, आणि खरं सांगते माझे मिस्टर MG पार्टीत होते मग पक्षात, आणि तेव्हा आमचे शशिकला ताई म्हणा किंवा आपले खलबबाई म्हणा, जन्मी म्हणा, हे सगळं आमच्याकडे चालू होतं. पण मला ना आवडत नव्हतं, मला राजकारणात मला यायचं नाही. मी म्हटलं नाही, पण ह्या लोकांनी फार हे केलं त्या वर्षी. आणि मग हे काय म्हणायला लागले, राजकारण काही मोठं नाहीये, फक्त पंचायत पुरतं. आणि म्हणून मी निवडणुकीला उभी राहिली आणि त्यावेळेला अगदी मेजॉरिटीने निवडून आले. त्यानंतर मग अनेक म्हणजे समस्या अशा होत्या की तिथं हेच नव्हतं आमच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे काही नव्हतं, वीज नाही, पाणी जाण्यासाठी गटर नाही, काय नाही. आणि तेव्हा काय होत होतं, पाऊस जर सलग 3 दिवस पडला ना तर कम्प्लीट पाणी भरायचं,
रोड सगळे बंद, हा. रोड बंद, मग मुलांच्या शाळा बुडल्या, हो. अशा प्रकारे गाड्या वगैरे आम्हाला मेन रोडवर ठेवून हा. एवढ्या पाण्यातून यावं यावं लागायचं. एवढ्या हे सगळ्या सगळं गैरसोयी होत्या. होत होतं सारखं. त्यामुळे या सगळ्या समस्या होत्या ना, त्या सगळ्या समस्यांचं फार हे केलं. हो. ते काय होतं की त्यावेळेची आठवण करून द्यावी लागते. लागते. नंतर कोणाला आठवत नाही. हो. नंतर काय म्हणतात, हा. आता बघा एवढं हे तसा झालं, बदल ते झालं, झालाय, ते हा, झालं. बदल आता झालाय. इथं सुद्धा तुला हो, माहित असेल हो, हो. तर केवढा बदल झालेला आहे. झालाय. पण ओळखता त्याच्या पण. पाठीमागे ज्यांनी ते काम मुळात केलेलं जे काम आहे, केलेलं आहे ते विसरून चालणार नाही. And ते माहित हे सगळं असायला करणं पाहिजे. कारण तुम्ही निवडून आलात हो. आणि ती तुम्हाला समाजाची एक आवड होती म्हणून एवढं तुम्ही हो. करू शकलात. नक्कीच. हम्म. आता परत मी आमच्या मूळ विषयाकडे येते की हम्म. ह्या सगळ्या व्यस्त ह्याच्यातून एक आई, एक शिक्षिका, एक समाज कार्यकर्ती, हम्म. मोठमोठ्या पदावर असलेल्या तुम्ही अध्यक्ष म्हणा की हम्म. एवढं तुमचं व्यस्त वेळ आहे, वेळापत्रकच म्हणूया. एका हो. दिवसाचं नाही तर एकदा आठवड्याचंही असतं. तर ह्या सगळ्यातून लेखन करणं खूप कठीण असतं. हो. कारण त्याच्यासाठी आपल्याला स्वस्थता थोडी हवी, विचार करायला वेळ हवा. म्हणजे सुचलं लिहिलं असं होत नाही, ते व्यवस्थित आकारात आणणं काही बरोबर. तेवढंच असतं. आलं वाटलं लिहिलं दिलं हा, असं दिलं नसतं. असं नसतं. त्याच्यात बरोबर. थोडा विचारही करावा विचार लागतो. करावा तर लागतो. ह्या सगळ्यासाठी तुम्ही वेळ कसा काढता? म्हणजे एक तुम्ही ठरवलात की ह्यावेळी मी एवढं करणार आहे, ह्यावेळी मी एवढं करणार आहे असं. खरं म्हणजे ना, असं आपलं आपण किमान आपण स्त्रिया तरी हे ठरवू शकत नाही. नाही. हो. आपण आपलं टाइम टेबल जे असतं ना, ते दुसऱ्यावर अवलंबून असतं. कधी बरोबर. मुलावर, कधी पतीवर, हो. तर कधी फॅमिलीवर हो, सुद्धा. हो. म्हणजे त्या वेळेपासून आजपर्यंत हो. फॅमिली आणि मी म्हणजे एकदम घट्ट आहोत. हो. म्हणजे मी खरं म्हणजे घरात सगळ्यात धाकटी. हा. फार आमच्यामध्ये फरक पण फार मोठा आहे. म्हणजे हा. मोठे भाऊ आणि माझ्यामध्ये तू आश्चर्यचकित होशील, आमच्यामध्ये 32 वर्षाचा डिफरन्स, 32-33 वर्षाचा. म्हणजे मी त्यांची मुलगी सारखी शोभेल. असल्याप्रमाणे हो. नाही, त्याचप्रमाणे वाढलेली हो, आहे. हो, हो. हो. आणि त्यामुळे काय होतं हा. की कधी कधी असं होऊन जातं हा. की ही लहान आहे, हो. हिला काय करणार. हो. पण तसं नाही. नाही. त्यांनी पूर्वीपासून आम्ही केवढ्या लवकर लग्न सुद्धा झाले होते. झालं. हो. पण कुठलाही प्रश्न असला ना, हो. तर ते हो. मोठे भाऊ म्हणा, मोठी बहीण म्हणा, हा. कोणी माझ्याकडेच येणार. तेव्हापासून ते आतापर्यंत. त्याचप्रमाणे माझी सासरची मंडळी पण हा. काही असलं हो. माझ्याकडे सोपायचं. त्यांना माहित असतं. हो. तिच्याकडे सोपवलं की सगळ्यांना, कुणाचं लग्न, कुणाचं काय. वाढदिवस, कुणाचं काय 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 सगळं. कुठलाही कार्यक्रम हो. असला, सूत्रसंचालन करणार, कार्यक्रमाचं नियोजन करणार, हा. ते सगळं म्हणजे म्हणजे ते वय लहान असलं आपोआपच, ते विचारांची हो, प्रगल्भता आपोआपच होत तुमच्याकडे गेलं. मुळापासून होती. त्याच्यामुळे आपोआपच होत हा, ते गेलं. तुम्ही तुमचं जाणून दिलं की मी जरी वयाने लहान असले तरी तुमच्या एवढीच मॅच्युअर झालेली आहे असं. सगळं सगळं. ते तितकंच खूप छान आहे. आणि एक तुमचा एक वेगळा पैलू इथे ह्या मुलाखतीतून आणि कळला. लिहिण्याचं जर तू म्हणशील ना, हो. तर मी सांगितलं तुला हो. की आपण वेळ ठरवू शकत ठरू नाही. शकत कधी नाही. कधी इथं आमचं स्वयंपाक चालू असतो, हो. इथं जेवणाच्या टेबलवर माझं ठेवलेलं असतं. त्याच्यावर सुचलं की थोडं 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 लिहून ठेवायचं. हो. मग ते कम्प्लीट करायचं ते नंतर. नंतर. हो. दुसरं दुकानावर जेव्हा मी शॉपवर आमच्या होते ना, हो. तेव्हा पण मला पुष्कळसा वेळ मिळत होता. म्हणजे हा. मध्ये हो. कधी गिऱ्हाईक गिऱ्हाईक वगैरे यायचं नसायचं, असेल. हा. तर त्यावेळेला काही काही विषय हो. आपला मांडून त्याचे पॉइंट्स काढणे, हो. हे सगळं करत गेले. आणि त्यामुळे काय झालं की पुढे मला लेखनाला एक गती मिळाली. मदत झाली. गती मिळाली. हम्म. तर एवढ्या सगळ्यात हे पुस्तक प्रकाशन वगैरे सगळं तुम्ही केलात. ह्याच्यासाठी मी तुमच्या यजमानांचा पाठिंबा तर आहे, आहेच, आहे. मुलांचा आहेच. पण त्या व्यतिरिक्त तुम्ही ते मित्रमैत्रिणी म्हणाला त्यांचाही पाठिंबा आहे. पण तो प्रत्येक पुस्तकावेळी तेवढाच द्विगुणित होत गेला की सुरुवातीला आहे म्हणून पाठिंबा आहे, नंतर आता ही लिहिती झाली, लेखिका झाली, आता नावा रूपाला आली आहे, आता पाठिंब्याची गरज नाही, लिहिते असं झालं का? कधी कधी काय होतं माहितीये का, आपल्याला पाठिंबा पण असतो आणि नसतोही. कारण हे लिहून काय मिळणार आहे तुला, असा सुद्धा एक एकदा प्रश्न येत असतो. त्यामुळे काय होतं की पाठिंबा आपण घ्यावा लागतो. ते देतील म्हणून वाट नाही बघायची. हे माझं असं आहे ना, मी हे लिहिणार, मी असं जायचंय, मी हे करणार, म्हणजे ही भूमिका आता घ्यावी लागते. कारण पूर्वी सांगावं लागतं की मी असं करते. कर हे आहेच त्यांचं, पण तरी सुद्धा कधी कधी पुरुषांच्या मनात कसं असतं, हे आता ते हे आहे, ते बघा, ते आहे तर ते बघा, असं काहीतरी असतं. पण ते नसताना सुद्धा आता ठीक आहे, छान लिहितेस तू, आता थोडा तुझ्यासाठी वेळ काढ, तुमची त्याच्यात काळजी असू शकते. आम्ही आता कुठं जायचं आहे, काय करायचंय, तेव्हा आम्ही सगळं करते. पुण्याची आमची मुंबई, पुणे, कुठेही आमचे हे आहे, त्यांच्याकडे काही फंक्शन असलं तरी सुद्धा आम्ही जाऊन येतो. तर गोव्यापुरतं मर्यादित न राहता तुम्ही बेंगलोर असेल, बेळगाव असेल, नांदेडला गेलेला आहात, तर इथेपर्यंत तुमची काव्य वाचनाची असेल, अध्यक्षपदाची असेल, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, भूमिका तुम्ही निभावलेल्या आहात. तर त्याविषयी मला थोडं ऐकायला आवडेल आणि वाचकांनाही एक त्याच्यातून काहीतरी एक माहिती मिळेल.
हो. की ते कसं असतं, कसं जायचं, त्याचं जाताना काही त्रास झाला होता का, किंवा आपल्याला वाटतं त्या जाऊन आल्या पण त्या प्रवासात आपल्याला खूप काही मिळतं. याच्यामध्ये कसं होतं की कोणीतरी आपल्याला हो. एक बोट धरण्यासाठी कोणीतरी मिळत लागतं. असतं. हो हो ते कोण आपल्याला बोट धरणार धरतं. कोण असेल हो. ते आपण फक्त ओळखून घ्यायचं घ्यायचं असतं. हा. आणि ते बोट आपण हातामध्ये घट्ट पकडायचं. हा. हे करावं लागतं. हे हा. केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ जाऊ शकत शकत नाही. नाही. हा. तुमचं तुम्ही कुठं मला पुण्याला जायचंय हो. बसमध्ये बसलात आणि हो. तिथं उतरलात हो. असं नाही होत ना. नाही होत. तर त्यामुळे कुठली तरी संस्था हो. किंवा त्या संस्थे रिलेटेड कोणीतरी माणूस. माणसं हो. हे सगळं. आणि खरं सांगू का मला सांगायला एक फार चांगलं वाटेल तुला हा. की पूर्वीपासून ना मी अनेक माणसं जोडून ठेवलेली आहेत. हा. अनेकांना मी माझ्या ह्याच्यात पकडलेलं पण आहे आणि अनेकांना मी वर पण काढलेलं आहे. काढलेलं. हा. हा. आम्ही कधी नावं घेत घेत नाही नाही. पण तरी सुद्धा पुष्कळांना आहे. माहित आहे हो. की मी त्यांना पुढे जाण्यासाठीच हे करत हो. असते. तेव्हापासून हो. ते आतापर्यंत आतापर्यंत सगळ्यांना पुढे काढलेलं आहे. बहुतेक सगळ्या आहेत. आहेत. हो. एकाद दुसरी जर सोडली तर सोडली. हे हो. सगळे लोक माझ्या बरोबर आहेत. आहेत. तू बघतच आहेस हो. की आपला जो कार्यक्रम असतो हो. त्यावेळेला सगळ्यांची साथ असतेच असते मला. असते. मडगावचा जो ग्रुप आला की एक माहेरी आल्यासारखं हो. वाटतं, कारण त्या सारखं. सगळ्या जणी मैत्रिणी, खऱ्या साहित्यिक मैत्रिणी कशा राहतात, वागतात बरोबर. आणि कुठच्याही कार्यक्रमात एक शोभा आणतात. माहित आहे. आणि ह्याचं श्रेय वाटतं तुम्हाला जातं, हा. कारण ही अशी माणसं तुम्ही जोडून ठेवल्या, हम्म. एक साखळी केली आहे. त्याच्यामुळे हो. ती एक माळ कशी दिसते, म्हणजे बरोबर. कुठचंही संमेलन असू दे, मडगाववरून आल्या की असं भरलेलं दिसतं. पूर्वी कसं होतं ना, पूर्वी संमेलन वगैरे व्हायची हो. पण खूप पुष्कळ कमी होती. हा. मला वाटतं 2000 नाही 1900 मला आता नक्की हे आठवत नाही पण 96 वगैरे असेल किंवा 98 पण असू शकेल. तेव्हा एक मोठं साहित्य संमेलन झालं होतं हा. केपेला आणि त्या वेळेला सुद्धा मी ह्याच्यात होते, आयोजनामध्ये आयोजनात होते. होते. हा. आयोजनात होते. मग त्याच्यामध्ये मी काही सूत्रसंचालन हो. किंवा कोणाच्या मुलाखती म्हणजे तेव्हापासून पासून. हे माझं आतापर्यंत चालू आहे. हा. अनेकांच्या मुलाखती घेतल्या. घेतलेल्या आहेत. हा, त्याच मोठ्या विषयाकडे मोठ्या येणार माणसांचं होते. पण घेतलेलं हो. आता मला सांगता सुद्धा येणार नाही. हो. उषाताई मंगेशकरांची पण मुलाखत घेतलेली आहे मी. हा. आणि आणखी कोणकोणते आमचे हे येतात ना हो. त्यांच्या मुलाखती पण घेतलेल्या बाहेरून आहेत. पाहुणे येतात हो त्यांच्या. त्यांच्या पण घेतलेल्या आहेत. हम्म. आणि त्याशिवाय काही शिक्षक त्यांच्या पण घेतलेल्या आहेत. अलीकडेच झालेला अहिल्याबाई होळकर गेल्या वर्षी हो. आम्ही त्रिशताब्दी वर्ष, तेव्हा हो. नेहा भांडारकरची पण मुलाखत हो. घेतली होती, ती मला हो. आठवते. बरोबर. खूप छान झाली होती. हो. लाईव्ह मुलाखत असते त्याच्या तशी. अगोदर आम्ही तिथं गेलो होतो नागपूरला. नागपूरला गेला. आणि हा. नागपूरला त्यांच्या कार्यक्रमात गेलो होतो. हा. म्हणजे ही सगळी माणसांना हो. आपण जोडलेली आहे. जोडलेली आहे. त्यामुळे आमचं काय ते देवाणघेवाण हो. विचारांचं देवाणघेवाण देवाणघेवाण हे होते अशा आणि प्रकारे आणि चालू असा हा राहतं. साहित्य प्रवास सुरू हो. राहतोय. पुष्कळ. म्हणजे ताईंच्या ह्या एकंदरीत गप्पातून असं जाणवतं की माणसं जोडा आणि ती जोडल्यानंतर त्यांना शक्यतो सोडू नका. तरच तुमचा शब्द संचयाबरोबर माणूस संचयी वाढत जाईल आणि तुम्ही एक लेखक म्हणून नावारूपाला याल. आणि ह्या सगळ्या आता आपण उहापोह जो केलेला आहे, तर त्याच्यातून तुम्ही नवोदित लेखकांसाठी म्हणजे ते संवाद लेखणीचं आपण म्हटलंय, ते नवीन नवीन लिहायला लागले, तर त्यांच्यासाठी एक अनुभवी मार्गदर्शन अपेक्षित आहे. तर ते तुम्ही काय द्याल? याच्यामध्ये एकच जोडू इच्छिते मी. गोवा मराठी अकादमीचं कार्य सुरू झालं. म्हणजे माझ्या त्या महिला संघटना जी आहे त्याला जोडून मी हे कार्य सुरू केलं. आणि यामध्ये आम्ही अनेकांची पुस्तकावर चर्चा, त्यांच्यासाठी कार्यक्रम, म्हणजे अनेक प्रकारचं कवी संमेलन म्हणा, कवितेच्या स्पर्धा म्हणा, या सुद्धा आम्ही आमच्या महिलांसाठी सांगितलंच होतं मी. त्यांच्यासाठी वेगवेगळे मार्गदर्शन शिबिर हे तर चालूच होतं. त्यांच्यासाठी आपलं स्पर्धा तर ठेवलेल्या होत्या, टाकाऊतून टिकाऊ म्हणा. इव्हन मी मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स सुद्धा त्यांच्यासाठी घेतला होता. शिवण क्लास वगैरे ते सगळं होतच, ते नॉर्मल. पण मोबाईल रिपेअरिंग म्हणजे तेव्हा मोबाईल काळाची गरज होती, आता नाही. हे मला वाटतं चांगली 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 10-15 तेव्हा मी घेतला होता. आणि त्यामध्ये काही महिला आणि यंग विद्यार्थी सुद्धा त्याच्यात सहभागी झाले होते. म्हणजे त्यावेळेला मी पुष्कळ केलेला आहे. याच्यात हे पण होतं. वयाने जरी लहान असली ती दूरदृष्टी तुमच्याकडे एवढी प्रगल्भ होती की त्यामुळे हे सगळं साध्य झालं. आता तू म्हटलं की नवोदित म्हणा किंवा आपल्यासारख्या स्त्रियांना पण कधी आम्ही जेव्हा कार्यक्रमांना बोलवतो तेव्हा त्या काय सांगतात की नाही आम्हाला वेळ नाही, हे नाही, ते नाही. पण मी असं म्हणेन इथं की वेळ हा असत नाही, वेळ काढावा लागतो. आणि तो कसा काढायचा
तो आपण ठरवायचं ठरवायला असतं. असं नाही की मी नेहमी कुठेही जाते तेव्हा सांगत असते हो. मी माझा संसार वाऱ्यावर सुटून आणलेला, माझ्या घरी कोणीही कामाला नाही. नाही. पूर्वी होतं, मुलं लहान होती तेव्हा होती. होतं. आताकडे आमच्याकडे कामाला नाही, नाही. फक्त वरची एक बाई हो, येऊन जाते. बाकीचा स्वयंपाक किंवा बाकीची सगळी कामं हो. आम्ही स्वतः करते, करतो. सोडून येत नाही. नाही. आता कधी इकडचं तिकडं तिकडे होईल, होतं. थोडासा हो. वेळ येतात, हो. पण तो आपण करावा हो. लागतो, आपण ऍडजस्ट. जर मी सगळ्यांना सांगेन की असा वेळ शोधून सापडणार नाही. तुमच्यामध्ये जर उर्मी असेल, हो. तुम्हाला जर आवड असेल हो. तर पुस्तकं वाचा, न्यूजपेपर वाचा, आणि दुसऱ्याचं लेखन जर तुम्ही वाचलं तरच तुम्ही काहीतरी लिहू शकाल. किंवा कार्यक्रमाला जा, तिथून तुम्हाला नवीन विचार मिळतील, ते ऐका, आणि ते ऐकल्यानंतर तुम्ही अभिव्यक्त करायला मोकळे व्हा. आहात. त्यासाठी सगळ्यांना एकच विनंती की तुम्ही वाचा आणि लिहा. वाचाल तेव्हा वाचाल. ताईंनी खूप छान एक मोलाचा सल्ला दिलेला आहे. वाचाल तर वाचाल, पण त्याचबरोबर वेळ काढायला हवा आणि तो आपण स्वतः शोधायला हवा. असं दुसऱ्यांना सांगून तो मिळत नसतो. तरी ह्या नोटवर मी इथेच थांबते. ताईंनी खूप छान माहिती दिली, एक मोलाचा सल्ला दिलाय, आणि आमच्या या चॅनलवर आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.